या नोट्स लिहून घ्या. थिअरीला 28 मार्काची कंपल्सरी पासिंग आहे सांगून ठेवतो. पहिला प्रश्न 16 मार्काचा असतो, 16 पैकी 16 पडायला पाहिजे. आता फक्त सेकंड आणि थर्ड पेपरचं घेऊ, कारण परत अजून लॉकडाऊन येण्याची शक्यता आहे. समजलं का? कालपासून परत चालू झालं तर सेकंड जो पेपर आहे हे सेकंड, त्याच्यामध्ये पहिला टॉपिक मिस्टर सरांनी पाठवलेला आहे. जे जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते टॉपिक घेतो 16 मार्काचा, त्याच्यावर कंपल्सरी 12 मार्काचा प्रॉब्लेम. टॉपिकचं नाव आहे डिफरेन्शिएशन. ऍक्च्युअली जाऊन काय याचा प्रॉब्लेम आहे ना. डिफरेन्शिएशनची पहिली 2 मेथड होता, 2 पैकी एक मेथड ड्रॉप केली. 25% सिलेबस कमी झालेला आहे. तर याच्यावर 12 मार्काचा क्वेश्चन नंबर 3 प्रॉब्लेम आणि 8 मार्काची थिअरी असा 20 मार्काचा टॉपिक आहे. 80 पैकी सांगू शकतो थिअरीला. 12 मार्काचा थिअरी याच्यावर पाठवलेली आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर. व्हॉट इज मीन बाय डिफरेन्शिएशन पाठवलंय ना, बघितलं का? सर्व मी पाठवलेले थिअरी तुम्ही YouTube वर माझे परत तुम्ही बघा. मी तो व्हिडिओ करून नाही, रेकॉर्डिंग करून YouTube वर पाठवलेले सर्व डिफरेन्शिएशन. फक्त आता त्याची थिअरी जर पाहिजे तर आज नंतर पाठवून दे. थिअरी ते कंपल्सरी करावं लागेल. प्रश्न येणारच आहे, पास व्हावंच लागेल. 28 मार्काची कंपल्सरी पासिंग थिअरी मध्ये सांगू ठेवतो तुम्ही. लक्षात घ्या. आता डिफरेन्शिएशनची एक मेथड झालं, 2 मेथड होत्या. डिफरेन्शिएशन म्हणजे काय ते सांगतो आणि त्याचे प्रॉब्लेम लिहितो. प्रॉब्लेम पण तुम्हाला मी बघा अगोदर प्रॉब्लेम पाठवलेले आहेत, नंतर सोडून पण दिले मार्जिनल कॉस्टिंग वगैरे ते बघा. मी प्रॉब्लेम सर्व अगोदर 13 प्रॉब्लेम तुम्हाला पाठवलेले आहेत, सोडून पण दिले. तुम्ही YouTube बघितलंच नाही आणि पाहिजे तर तुम्हाला असं ना दुसऱ्याचे YouTube ओपन करा, एखाद्या टॉपिकचं नाव टाईप करायचं, तुम्हाला दुसरे पण शिक्षकांनी YouTube बघायला मिळतील क्लासवाल्यांचे. ते पण तुम्हाला मी पाठवणार होतो, पण सरांनी नाही सांगितलं, त्याच्यामध्ये बंद करून टाकलं. सांगून ठेवतो तुम्हाला मी, प्रत्येकाने या व्यवस्थित पहिले तास 2 तास होतील, 3 तास होतील. त्याच्यामध्ये डिफरेन्शिएशन म्हणजे काय, जे असेट आहे, असेटचे प्रकार आहेत. फिक्स असेट, करंट असेट, फ्लेक्सिबल असेट, इंटँजिबल असेट. असे जे असेट आहेत त्या असेटवर घसारा आकारायचा असतो. घसारा म्हणजे काय, समजा 10,000 रुपयाचं आपण कपाट खरेदी, फर्निचर खरेदी केलं आणि या 10,000चं फर्निचरची लाईफ जी आहे 10 वर्ष आहे. प्रत्येक वर्षी 1,000 रुपये कमी होणार. लक्षात घ्या. समजलं? हा टेबल आपण घेतला, हा टेबल 10,000 रुपयाचा टेबल आहे. 10,000 रुपयाच्या टेबलची लाईफ 10 वर्ष आहे. समजा 10 वर्ष लाईफ आहे, तर 10 वर्षामध्ये त्या टेबलची लाईफ जी आहे ती प्रत्येक वर्षी 1,000 रुपये कमी होणार. म्हणजे पहिल्या वर्षी 1,000 कमी झाले तर किंमत किती राहील, 9,000. दुसऱ्या वर्षी 1,000 कमी झाले 8,000. अशा प्रकारे दरवर्षी जी किंमत कमी होईल, ती जी कमी होणारी किंमत आहे त्याला अकाउंटच्या भाषेत घसारा असे म्हणतात, डिप्रिशिएशन असे म्हणतात. लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय डिप्रिशिएशन तुम्हाला पाठवेल, लहानशी व्याख्या आहे, तुम्हाला मी नोट्सवर पाठवलेली आहे. तुम्ही एक काम करा, मागच्या वर्षी मुलांच्या वयात तुमच्याकडे त्या जरी घेतल्या तरी तुम्हाला चालतील. लक्षात घ्या. घसारा जो आहे तो फक्त फिक्स असेटवर आकारला जातो. लक्षात घ्या. पर्याय बोलायला आवडते, फिक्स असेटवर आकारला जातो. ते फिक्स असेट कोणता आहे, बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, फर्निचर आहे. अशा जे असेट आहेत या असेटवर ही कंपनी जी आहे ती कंपनी काय करते, घसारा आकारत असते. लक्षात घ्या. समजलं? त्याच्यात मेथड जे आहे फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम. म्हणजे प्रत्येक वर्षाचा फर्निचर खरेदी केलं तर प्रत्येक वर्षी मी सांगितलं की 1,000 रुपये फिक्स डिप्रिशिएशन आकारायचं. लक्षात घ्या. अशा पद्धतीने ते डिप्रिशिएशन आकारायचं आणि डिप्रिशिएशन अकाउंट तयार करायचं. लक्षात घ्या. मशिनरी आहे, त्या मशिनरीचं 4 वर्षाचं डिप्रिशिएशन अकाउंट तयार करायचं. मशिनरी अकाउंट तयार करायचं. समजा आपण एक मशिनरी खरेदी केली, हे मशिनरी अकाउंट आहे. समजा मशिनरी अकाउंटला माहिती तुम्हाला किती साईड असतात, 2 साईड असतात. डेबिट, एक पर्टिक्युलर आणि अमाउंट. एक पर्टिक्युलर आणि अमाउंट, डेबिट आणि क्रेडिट साईड.
एकदम सोपा आहे. 1,00,000 रुपयाची मशिनरी खरेदी केली. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट केले 1 जानेवारी समजा. बँक अकाउंट किती 10,00,000 1,00,000 रुपयाची मशिनरी खरेदी केली आणि सांगितलं डिप्रिशिएशन 10% आकारायचं आहे. म्हणजे दरवर्षी 12 महिन्यामध्ये तुम्ही 1 जानेवारी 31 जानेवारी 2016 आहे. 1 जानेवारी 2016 ही मशिनरी खरेदी केली 1 लाखाची. 10% घसारा 1,00,000 10% म्हणजे किती 10,000 रुपये. तो घसारा घ्यायचा 10,000 बाय डिप्रिशिएशन अकाउंट. नंतर इकडे त्या तारखेला बाय बॅलन्स किती झाला 90,000. अकाउंट क्लोज करायचं 1,00,000 इकडे 1,00,000. सोपा आहे एकदम सोपा टॉपिक आहे. थोडंसं याच्यामध्ये देऊन लक्षात घ्या. प्रत्येक असेटचा अकाउंट ओपन करायचं. प्रत्येक वर्षाचा डिप्रिशिएशन जो आहे हा डिप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होतो. त्यानंतर आपण डिप्रिशिएशन अकाउंट तयार करायचं. त्याच्यामध्ये डिप्रिशिएशन अकाउंटला तयार करून ते प्रॉफिट नंतर सांगतो. फक्त घसारा कसा कॅल्क्युलेट करायचा जे पर्सेंटेज सांगितलेलं आहे 10% 12% त्या असेटच्या किमतीवर तो घसारा कॅल्क्युलेट करायचा लक्षात घ्या. आणि ते अकाउंट प्रत्येक वर्षी अकाउंट क्लोज करायचं. 4 वर्षाच्या अकाउंटची माहिती कमीत कमी किंवा 3 वर्षाची माहिती विचारतात. आता हा बॅलन्स जो आहे इकडे ओढायचा 1 जानेवारी 2017 टू बॅलन्स नोट डाऊन किती 90,000 रुपये. समजलं का? आता समजा या 1 जानेवारी 2017 1 जानेवारी 2017 ते 31/12/2017 हे 12 महिन्याचे वर्ष आहे. समजा 1 जुलैला 1 जुलै 2017 परत एक नवीन खरेदी केली 50,000 रुपयाची मशीन खरेदी. त्या वर्षी ज्या वर्षामध्ये जे व्यवहार होतील त्या वर्षामध्ये आले पाहिजे लक्षात घ्या. 16 मध्ये व्यवहार झाला असेल 16 मध्ये व्यवहार होतील 17 मध्ये आता एकदा किती 1 जुलैला खरेदी केली. म्हणजे किती खरेदी केली 1 जुलै 2017 किती टू बँक अकाउंट मशीनरी अकाउंट बँक डेबिट टू बँक अकाउंट किती 50,000 ही खरेदी केली. म्हणजे टोटल मशीनरी किती झाली 1,40,000 झाली. लक्षात घ्या. इकडे डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करता 31 डिसेंबर 2017 बाय डिप्रिशिएशन अकाउंट 10% सांगितला बरोबर आहे. फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम आहे तर ही जी ओरिजिनल प्राइस आहे त्यावर 10% घ्यायचा म्हणजे किती 10,000. लक्षात घ्या. किती मशिनरी आपल्याकडे आहेत 2 मशिनरी आहेत बरोबर आहे. या मशिनरीचा घसारा आपण घेतला 10,000 रुपये. आता नवीन किती खरेदी केली 50,000 ची. ती किती तारखेला खरेदी केली 1 जुलैला. म्हणजे जुलै ते डिसेंबर 6 महिने वापरली. 12 महिन्याचे 5,000 होतात. 10% प्रमाणे 12 महिन्याचे 5,000 6 महिन्याचे किती होणार 2,500 बाय डिप्रिशिएशन न्यू मशीन 2,500. या दोघांची बेरीज जरी केली तरी चालेल लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने ते अकाउंट क्लोज करायचं. इथे बॅलन्स काढायचा आणि इथे 1,40,000 समोर 1,40,000 लिहायचे. बॅलन्स काढायचा दोघांचा फरक काढायचा इकडे ओढायचा. अशा पद्धतीने ज्या वर्षामध्ये जे व्यवहार होतील ते व्यवहार त्या वर्षामध्ये घ्यायचे. अशा वेळेला काही वेळेला काय होतं आता तुझं 1 जानेवारी 2018 ही हा बॅलन्स आला. तो बॅलन्स प्लॉट डाऊन समजा इकडे 1,00,000 किती झाले 1,20,000 आला. समजा याचा फरक आला की तो येईल तो फरक. आता ही जी मशिनरी होती ती विकली त्या वर्षामध्ये 18 मध्ये. तर ते 18 मध्ये पैसे आले कॅश अकाउंट डेबिट टू मशीनरी अकाउंट क्रेडिट. लक्षात घ्या. आता ही जी मशिनरी विकली ती ह्या तारखेला किती रुपयाला विकायला पाहिजे आणि केवढ्याला विकली. थोडंसं याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. जी मशिनरी आपण घेतलेली आहे ती घेतलेली मशिनरी 50,000 रुपयाची मशिनरी घेतली बघा. ही 50,000 रुपयाची मशिनरी घेतली. त्याचप्रमाणे जुनी मशिनरी विकली जाते. जुनी मशिनरी काय केली जाते विकली जाते. ती विकली आहे ती क्रेडिट साईडला घ्यायची. त्या विक्री झालेल्या मशिनरीवर झालेला नफा तोटा काढायचा. त्याचा घसारा आकारायचा आणि शेवटी अकाउंट क्लोज करायचं. लक्षात घ्या 3 गोष्टी याच्यामध्ये असतात. पहिली नवीन मशिनरी
त्याचा इन्स्टॉलेशन चार्जेस. दुसरी गोष्ट, नवीन मशीन खरेदी केली असेल ती कोणत्या वर्षी खरेदी केली, ती किती तारखेला खरेदी केली, ती ज्या तारखेला खरेदी केली त्यापासून तो घसारा कॅल्क्युलेट करायचा. त्यानंतर पुढे दोघं मशीन त्या वर्षी घसारा घ्यायचा. नंतर त्या वर्षामध्ये जर मशिनरी विकली असेल तर ती विक्री किती तारखेला केली ते बघायचं. ती केवढ्याला विकायला पाहिजे होती ते बघायचं. आणि त्याच्यामध्ये जो झालेला नफा किंवा तोटा तो कॅल्क्युलेट करायचा आणि शेवटी ते अकाउंट क्लोज करायचं. एवढं मुद्दे याच्यामध्ये असतात, लक्षात घ्या. समजलं? याची थेअरी जी आहे ती व्हॉट इज मीन बाय डिप्रिशिएशन, आणि ही एकच मेथड आहे. एक मेथड जी होती ती कमी केलेली आहे. फक्त दोन मेथडचे प्रॉब्लेम येतात, पण या वर्षी 25% सिलेबस कमी झाला, त्याच्यामध्ये फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीमच आहे, रिड्युसिंग बॅलन्स मेथड नाही. म्हणून आपल्याला सोपी मेथड आहे आणि सहसा या वर्षी प्रश्नपत्रिका जी आहे ती सोपी राहील, म्हणून घाबरायची गरज नाही. जे मी सांगितलेलं आहे फक्त काही इथं अमाऊंट बदलेल. इथे फर्निंग मशिनरी आहे, तिथे फर्निचर होईल किंवा मोटर कार होईल, लक्षात घ्या. सिस्टीम तीच राहणार, बदल काहीच होणार नाही. फक्त स्टेप बाय स्टेप जायचं, विचार करायचा. मशिनरी खरेदी केली, किती तारखेला खरेदी केली, अकाउंट मशिनरी अकाउंट किती वर्षाचं विचारलंय, 1 वर्षाचं विचारलंय, 2 वर्षाचं विचारलंय का 3 वर्षाचं विचारलेलं आहे, त्या पद्धतीने ते करायचं, लक्षात घ्या. हा एक टॉपिक करा, 12 पैकी 12 मार्काला मिळतात, लक्षात घ्या. समजलं? एक प्रॉब्लेम घ्या. प्रॉब्लेम नंबर पहिला, 2-3 मार्क थेरीसाठी किंवा थेरी पाहिजे तर पाठवतो किंवा प्रॉब्लेम लिहा. फ्रॉम फॉलोइंग इन्फॉर्मेशन. प्रॉब्लेम नंबर पहिला, डिप्रिशिएशन. 3च प्रॉब्लेम घेणार याचे, 3 किंवा 4. एक 2 जर माझे पिरियड झाले तर एका पिरियडला अकाउंट सेकंड पेपर होईल, दुसऱ्या पिरियडला थेरी थर्ड, कॉस्टिंग आणि ऑडिटिंग. लक्षात घ्या. म्हणजे दोघं पहिल्या पेपरच्या नोट्स तुम्हाला मी पाठवतो, त्या तुम्ही लिहून घ्या. सर्व PDF करून पाठवलेलं बघा YouTubeवर. From the following particulars in the books of Bajaj Company, purchase the machinery. तारखा व्यवस्थित लिहा. Purchase the machinery for rupees 1 lakh, 1 lakh रुपये, and its installation स्थापना, and its installation charges rupees 20,000 on 1st January 2015. Stop. On 1st July 2016, for new machinery was purchased for rupees 50,000. Stop. On 1st July 2017,
The machinery was sold rupees 75,000 purchased on 1st January 2015. Stop. The depreciation depreciation is to be charged at the rate of 10% on first installment system. Repair machinery account and depreciation account in the books of company for the year 2015, 2016, 2017 and 2018. बघा पहिलाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला मी YouTube वर प्रॉब्लेम शिकवलेले आहेत, तुम्ही ते बघितले नाही आणि टॉपिक काय आहे ते माहिती नाही, म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याने सिरियसपणा घेतलेला नाही. मजा बाबा 6 महिने वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ कंपनी नाव काय आहे? इन द बुक्स ऑफ बजाज कंपनी लिमिटेड. तो भाग करा. एका पानावर घ्या मशिनरी अकाउंट, फॉर्म ज्यांचे बाकी आहेत ते मला आज आणून द्या. उद्या शेवटची मुदत आहे. डेबिट आणि क्रेडिट. पहिला कॉलम डेट, दूसरा कॉलम पर्टिकुलर, तीसरा कॉलम अमाउंट. क्रेडिट साइड डेट, पर्टिकुलर आणि इथे अमाउंट. दुसऱ्या पानावर घ्या डेप्रिसिएशन अकाउंट. डेप्रिसिएशन अकाउंट दुसऱ्या पानावर डेप्रिसिएशन अकाउंट कोणत्या ओळीचं? डेप्रिसिएशन अकाउंट जर्नल एंट्री पण विचारतात. डेट, पर्टिकुलर, अमाउंट, डिसाइड डेट, पर्टिकुलर आणि अमाउंट. लक्ष द्या. मी प्रॉब्लेम सोडून देतो. प्रॉब्लेमला व्यवस्थित लक्ष द्या. म्हणतो मी पाठवतो YouTube वर परत.
बघा प्रॉब्लेम असतो, लक्ष द्या. मी दोनच प्रॉब्लेम इथं फक्त आकडे बदलते, नावं बदलते, दुसरं काहीच नाही. सिस्टीम तीच राहणार आहे. इथं 10,000 असेल, इकडे 50,000 होईल. वर्ष 11 आहेत, 12 होईल, 13 होईल. बघा, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स इन द बुक्स ऑफ बजाज कंपनी लिमिटेड, वरती नाव द्यायचं इन द बुक्स ऑफ कंपनी. समजलं? व्यवस्थित टाकायचं. अकाउंट जे विचारलेलं आहे ते करायचं. जर्नल एंट्री विचारला असेल तर जर्नल एंट्री करायच्या, ते आपण शिकवतो. दोन प्रॉब्लेम जर्नलचे, दोन याचे. फक्त इथं अमाऊंट बदलेल, असेटचं नाव बदलेल आणि वर्ष बदलतील, काहीच फरक पडत नाही. बघा पहिला, द कंपनी बजाज कंपनी परचेज द मशिनरी फॉर ₹1 लाख. 1 लाख रुपयाची मशिनरी खरेदी केली. 10,000 लिटर, 1 लाख रुपये. एकावर 5 शून्य, बरोबर? 1 लाखची ना. मग किती तारखेला खरेदी केली? किती तारखेला खरेदी केली? तारीख सांगा. म्हणजे जानेवारी 1 जानेवारी 2015. तारीख महत्वाची याच्यामध्ये, तारखा फार महत्वाची याच्यामध्ये, लक्षात घ्या. तारीख आणि अमाऊंट याच्यावर हा प्रॉब्लेम चालतो. मग 1 तारखेला मशिनरी खरेदी केली, एंट्री काय? मशिनरी अकाउंट डेबिट. मग मशिनरी अकाउंट डेबिट साइड टू बँक अकाउंट क्रेडिट. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. डेबिटला घ्यायचे किती? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. समजलं? जो ज्या तारखेला मासेट खरेदी केली असेल त्या तारखेला ते असेट डेबिट साइडला घ्यायचं. लक्षात घ्या, ही तारीख आहे ती. समजलं? पहिला मुद्दा, प्रत्येक मुद्दा समजून देतो. ज्या तारखेला मशिनरी खरेदी केली त्या तारखेला ते घ्यायचं. पुढे प्रॉब्लेम वाचायचा, इन्स्टॉलेशन चार्ज 20,000 आणि त्या तारखेला त्या मशिनरीचा उभारण्याचा खर्च 20,000 लागला. लक्षात घ्या. म्हणजे आपण काय केलं, 1 लाखाची मशिनरी खरेदी केली, असेल खरेदी केली, ती मशिनरी स्थापन करण्यासाठी 20,000 रुपये लागले. म्हणजे टोटल खर्च किती लागला? 1,20,000. म्हणजे आपण काय म्हणणार, 1 लाख साधा आहे. आपण मार्केटमध्ये पण आपण गेलो तेच आहे. आपण समजा हा टेबल आणला 5,000 रुपयाला आणि त्याला 50-500 रुपये आणायला लागले, तर आपण काय म्हणणार, 5,500 ला तो टेबल मला पडला. लक्षात, असं म्हणणार ना. तसंच आहे पण. मग ते पैसे पण आपण ऍड करायचे. मग आपण काय म्हणणार, मी 5,500 रुपयाला टेबल आणला, मग 5,500 रुपये 2 वर्ष वापरायचे. हा 5,500 टेबल केवळ 3,000 ला विकला. बरोबर आहे की नाही? पुढे पण कितीचा होता? 5,500चा होता. आता ही मशिनरी किती तारखेला खरेदी केली? 1 जानेवारी 2015 ला. परत बँक मशिनरी आली, मशिनरीच्या डेबिट सॅलरी, इन्स्टॉलेशन चार्जेस, पैसे गेले. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. किती रुपये घेणार? बँक अकाउंट किती? 20,000. म्हणजे आपली मशिनरी किती रुपये झाली? 1,20,000 रुपये. लक्षात घ्या. समजलं? आता बघा पुढचं वाक्य काय म्हटलंय, ऑन 1 जुलै 2016. आता 16 झालं म्हणजे आपला 15 क्लोज करून टाकायचं. बरोबर आहे? मग 15 क्लोज करायचं. समोर किती राहील? ते 1,20,000. त्याच्या समोरच घ्यायचं 1,20,000. घसारा किती टक्के आहे? 10% म्हटलेलं आहे. फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम, असं लक्षात घ्या. हा पहिला मुद्दा समजला. पहिला मुद्दा प्रत्येकाला, जेवढी असेल खरेदी केली तेवढी. आता पुढचं वाक्य असं म्हटलेलं आहे, ऑन 1 जुलै 2016. म्हणजे 16 मध्ये गेलं. अगोदर कोणतं 15 क्लोज करायचं. ते किती तारखेला क्लोज होणार? 31 डिसेंबरला क्लोज होणार 2015. लक्षात आलं? लक्षात. 12 महिन्याचं वर्ष क्लोज करायचं. ते 12 महिन्याचं वर्ष क्लोज केल्यानंतर या पद्धतीने तो प्रॉब्लेम ते वर्ष क्लोज करायचं. आता घसारा कितीवर घ्यायचा? 1,20,000 घ्यायचा. कितीवर घ्यायचा? 1,20,000. 10% किती? 10% किती? काय? डिप्रिशिएशन अकाउंट शॉर्ट मध्ये लिहायचं किती? 12,000. 12,000 रुपये कसे आले समजलं का?
तो हिरो समजलं का? मग या दोघांचा काय करायचा? फरक काढायचा. 30 तारीख 31 डिसेंबर 2015 काय लिहायचं? बाय बॅलन्स कॅरीड आउट. किती राहिले मग? 1,20,000 मधून 12 गेले, किती राहिले? होय 1,20,000 मधून 12,000 गेले, किती राहिले? 1,08,000 रुपये. मग हे 1,08,000 रुपये 16 ला घ्यायचे. 1 जानेवारी 2016 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती? 1,08,000. पहिलं समजलं? इथं 80,000 होईल, तो मशिनरी आहे, फर्निचर होईल, मोटर कार होईल. समजलं का? अमाऊंट बदलेल, सिस्टीम तीच आहे. वर्षाचं 1 वर्षाचं अकाउंट त्याची क्लोज करायचं. त्या वर्षामध्ये जेवढी व्यवहार झाले असतील, व्यवहार काय होणार आहे? एक तर खरेदी करणार, एक तर विकणार. दोन गोष्टी आणि त्याच्यावर कसारा, तीन गोष्टी याच्यामध्ये आहे. समजलं का? एक मशिनरी खरेदी केली, मशिनरी विकली, किती रुपयाला विकली ते आपण नंतर बघू. पहिला मुद्दा समजला का? 2 मुद्दे आपण बघितले. घसारा कॅल्क्युलेट करायचा फिक्स. या डिप्रिशिएशनच्या 3-4 मेथड आहेत, पण आपल्याला या वर्षी एवढीच मेथड आहे फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम करायची. समजलं का? घरी तुम्ही प्रॉब्लेम तयार करू शकता. तिथं अमाऊंट बदला, डिप्रिशिएशन 10% आहे ना 15% करा किंवा 20% करा. समजलं का? आता बघा 1 जानेवारी 2016 ते संपणार कधी? 31 डिसेंबर 2016 ला संपणार. समजलं? मग त्या वर्षामध्ये काही व्यवहार झाले ते बघायचे इथं प्रॉब्लेम मध्ये. समजलं का? जे जे व्यवहार कोणते होणार? यादव खरेदी करणार किंवा विकणार. बरोबर? बघा आता काय म्हटलं आहे? ऑन 1 जुलै 2016, जुलै म्हणजे 6 महिन्यानंतर, पण त्याच वर्षामध्ये झालेला आहे. कोणत्या वर्षामध्ये झालेला आहे? त्याच वर्षामध्ये. मग 16 मध्ये काय झालं बघा? ऑन 1 जुलै 2016 अ न्यू मशिनरी वॉज परचेस रुपीज 50 लाख. 50 ना? 50 म्हटले 50,000 रुपये. 50,000 बोललो, मराठी सांगितले आपल्या 50,000. ऑन 1 जुलै 2016 कुठे घेणार मग? खरेदी केली 23 लाख. 1 जुलै 2016 नवीन मशिनरी खरेदी केली. 16 मध्ये खरेदी केली. कुठे? त्या तारखेला मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. 1 जुलैला बँक अकाउंट क्रेडिट. बँक अकाउंट क्रेडिट किती? 50,000. 50,000. समजलं? आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा? ऑन 1 जुलै 2017 16 अजून बाकी आहे. 17 ला व्यवहार झाला. 17 ला बघू. बरोबर आहे? मग 16 क्लोज करून टाकायचं. 16 काय करायचं? यादव क्लोज करायचं. मग इथे किती? 1,58,000. 58 ना? समोरच लिहायची अमाऊंट 1,58,000. आता बघा आपल्याकडे मशिनरी किती आहेत? 2 मशिनरी आहेत. समजलं? पहिली मशिनरी किती रुपयाची आहे? 1,00,000 रुपयाची. त्याच्यावर 10% म्हणजे किती? 10,000 झाले. लक्षात? दुसरी किती रुपयाची आहे? 50,000 रुपयाची. त्याच्यावर किती? 10% म्हणजे किती? 5,000. पण ते 5,000 घ्यायचे नाही. काय घ्यायचे नाही? समजलं का? कोण सांगतं काय घ्यायचं नाही? तर कारण ती मशिनरी आपण किती तारखेला खरेदी केली? 1 जुलैला. 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 मध्ये किती महिने वापरली? 6 महिने. लक्षात घ्या. हे याच्यामध्ये येतं. लक्षात घ्या. ज्या तारखेला खरेदी केली त्या तारखेपासून तर वर्ष संपेपर्यंत किती दिवस होतात ते बघायचं. मस्त मी काय सांगतो ते. आता मग हे 5,000 वर किती घेणार? मग 10% 5,000 12 महिन्याने झाले. 10% 5,000 12 महिन्याने झाले. 6 महिन्याचे किती होतील? 2,500 रुपये. म्हणजे घसारा किती झाला? 12,500 रुपये. हा घसारा त्या वर्षाचा बाय
तारीख किती लिहिणार 31 डिसेंबर 2016 बाय डिप्रिशिएशन अकाउंट ती 12,500 रुपये. लक्षात घ्या. ते वर्ष क्लॉज 17 मध्ये आहे 17 ला बघायचं. समजलं का? आपलं वर्ष कोणतं आहे ते 16 आहे ना 16 पूर्ण बघायचं. 17 म्हटलं ना मग 17 चालू म्हणजे आपलं हे पर्यंत बरोबर आहे. लक्षात घ्या. हे 12,500 समजलं का? समजले का? आपल्याकडे किती मशिनरी आहे? 2 मशिनरी आहेत. एक 15 ची मशिनरी 1,20,000 ची. बरोबर आहे. जी आपल्याकडे आहे ती विकलेली नाही, ती आहे पुढच्या वर्षी विक्री वाटतं. लक्षात घ्या. मग ह्या 1,20,000 वर 10% म्हणजे किती? सॉरी 1,20,000 ना 12,000 रुपये. 1,20,000 ची मशिनरी मी 1 लाख घेतली. 1,20,000 ची मशिनरी किती? 12,000. 10% 12,000 ती 12,000 डिप्रिशिएशन. 14,500 घसारा. 14,500 10,000 नाही, 12,000 रुपये घसारा मागच्या वर्षाचा. पहिली जी मशिनरी आहे 2 मशिनरी आहेत. एक 1,20,000 ची मशिनरी आहे आणि दुसरी जी आहे ती 50,000 रुपयाची आहे. 16 मध्ये 2 मशिनरी आहे. अजून तिसरी जर असेल तर तिसरी पण घ्यायची. ती किती तारखेला खरेदी केली ते बघायचं. त्या तारखेपासून तर शेवटी डिसेंबर पर्यंत किंवा जे वर्ष होईल मार्च सुरू झाला ते एप्रिलला संपेल. समजा 1 एप्रिलला सुरू झाला तर वर्ष किती संपेल? 31 मार्चला संपेल. तारीख बघायची. 1 जानेवारी स्टार्ट नाही, 1 जुलैला सुरू झालं तर 30 जूनला संपेल. 17ला 16ला सुरू झालं जूनला तर 17 जूनला संपेल. ती बघायचं फक्त. आपल्याकडे 2 मशिनरी आहेत. पहिली मशिनरी जी आहे ती 1,20,000 ची, 10% म्हणजे 12,000. नवीन खरेदी केली 50,000. नवीन खरेदी केली 50,000. त्याच्यावर 2,500 रुपये का आले रे? 2,500 का आले? 5,000 का आले नाही? 10% 5,000 होतात ना पण. कारण ती 6 महिने वापरली. लक्षात घ्या. ही 50,000 रुपयाची मशिनरी जी आहे किती महिने वापरली? 6 महिने वापरली. मग हा 6 मंथचा घसारा आहे आणि हा 12 मंथचा घसारा आहे. लक्षात घ्या. या पद्धतीने तो प्रॉब्लेम ऍडजस्ट करायचा. मग 14,500 आले. आता समजलं. मग बॅलन्स किती येईल? मग यादव 31 डिसेंबर 2016 1,58,000 मधून 14,500 गेले. किती राहिले? काय बॅलन्स कॅरी डाऊन? 1,33,500. अजून 10 कुठून 5 1,43,000 1,43,500 ना. बरोबर आहे का? मग आता हे जानेवारी 2000 किती 17 बॅलन्स नॉट डाऊन बॅलन्स बरोबर आहे का रे? 1,43,500 बरोबर आहे. 1,58,000 मधून 14,500 गेले. हा 1,43,500 इथपर्यंत समजलं. बॅलन्स पुढे ओढायचा. किती वर्षाचे विचारलेलं आहे? 4 वर्षाचे विचारलेलं आहे. 15, 16, 17 आणि 18चं विचारलेलं आहे. पर्यंत करायचं. समजलं. आता हा डेफिनेशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसा घेतो ते आपण नंतर बघू. फक्त अगोदर एवढं तरी तुम्हाला समजलं का? 15ला 1 मशिनरी खरेदी केली. 16ला 2 मशिनरी खरेदी झाल्या. एक परत नवीन खरेदी केली. 1 जुलैला खरेदी केली. आता 17ला काय होते बघा.
17 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, ऑन 1 जुलै 2017 एक तर 6 महिन्याचं राहील किंवा 3 महिन्याचं राहील, समजलं का? राऊंड अप फिगर असतात, म्हणजे मध्येच कधी केली 6 महिन्यात खरेदी केली असेल किंवा 3 महिन्याचं, 6 महिन्याचं असेल 12 महिन्याचं तर 12 महिने, 6 महिन्याचं त्याच्या निम्मे, 3 महिन्याचं असेल तर त्याच्या निम्मे, 9 महिन्याचं असेल तर 6 अधिक 3 9, लक्षात घ्या. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करा. युट्यूबचे प्रॉब्लेम बघा जे आहेत सोडून पण दिलेले आहेत. 13 प्रॉब्लेम तुमचे घेतलेले आहेत मी. मागच्या वर्षी जेवढ्या मुलांच्या वयांमध्ये प्रॉब्लेम होते त्या वयांमध्ये प्रॉब्लेम होते ते बघा, ते सोडवा. त्याचं उत्तर जे आहे ते बघा. मुलांनी कदाचित चुकीचं दिलं असेल, समजलं का? मी जे सोडून दिले बोर्डवर ते बघा. आता बघा, ऑन 1 जुलै 2017 द मशिनरी वॉज सोल्ड 75,000, परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2015. वाक्य ते आहे, जी मशिनरी आपण 1 जानेवारी 2015 ला खरेदी केली होती तिला 1,20,000ला. समजतं का मी काय बोलतो ते? काय म्हटलेलं आहे? ऑन 1 जुलै 2017 ला 1 जुलै 2017 ला एक मशिनरी विकली आहे 75,000 रुपयाला. ती मशिनरी किती तारखेला खरेदी केली होती? 1 जुलै 15 ला खरेदी केली होती. म्हणजे दोन मशिनरी पैकी कोणती मशिनरी विकली? ही 1,20,000 ची मशिनरी विकली. लक्षात घ्या. किती रुपयाला विकली? 75,000 रुपयाला विकली. लक्षात घ्या. किती तारखेला विकली? 1 जुलैला विकली. म्हणजे विकलेली का 1 जुलैला काय पैसे आले? बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट. मशिनरी अकाउंट क्रेडिट साईडला 1 जुलै 2017 बाय बँक अकाउंट यामध्ये घ्यायचं. लक्षात घ्या. बँक अकाउंट किती रुपीस? 75,000 रुपये. जी मशिनरी विकली ती क्रेडिटला घ्यायची, कारण पैसे येणार. बँक अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट क्रेडिट. व्हॉट गोज आउट? मशिनरी गोज आउट. लक्षात घ्या. पैसे आले, एंट्री. कोणती मशिनरी विकली आता आपण? दोन्ही 1,20,000 रुपयाची मशिनरी विकली. किती रुपयाला विकली? 75,000 रुपयाला. आता ही जी मशिनरी होती 1,20,000 रुपयाची मशिनरी होती, ती मशिनरी 75,000 रुपयाला विकली. किती तारखेला विकली? 1 जुलै 2017 ला विकली. ती केवढ्याला विकायला पाहिजे होती? आपण त्याची किंमत काढायची. ती वर्किंग नोट करायची. वर्किंग नोट. थोडा अवघड टॉपिक आहे पण सोपा करून सांगतो. ही विकल्यामध्ये थोडा त्रास होतो. खरेदी केली, आली, तशाच प्रमाणे गेली क्रेडिटला. डेबिटला आलेली मशिनरी कोणत्या तारखेला घेतली आणि कोणत्या तारखेला विकली ते बघायचं. जे वर्ष संपलं ते सोडून द्यायचं. समजलं का? पण आता 17 मध्ये 1 जुलै 2017 ला ती मशिनरी 75,000 रुपये विकली. जेवढी विकली तेवढी क्रेडिटला घेऊन टाकायची. दुसरी गोष्ट, 31 जुलैला ती मशिनरी किती तारखेला विकायला पाहिजे होती त्याची किंमत काढायची. लक्षात घ्या. ती केवढ्याला विकायला पाहिजे होती. ती सोपं आहे. तिथे घसारा वजा करत आहे. त्या तारखेपर्यंत घसारा काढायचा. किती तारखेपर्यंत घसारा काढायचा? 1 जुलै पर्यंत काढायचा. ते कसं काढतो बघा. मशिनरी परचेस किती तारखेला घेतली? मशिनरी परचेस 1 जानेवारी 2015 ला खरेदी केली. किती? 1,20,000. लक्ष द्या इथे. मशिनरी किती तारखेला खरेदी केली? 1 जानेवारी 2015 ला खरेदी केली. वर्ष संपलं आपलं किती? 31 डिसेंबरला लेस डिप्रिशिएशन ऑन 31 डिसेंबर 2015 किती झाले? 1,20,000 झाले. 10% ना. ते वजा करायचं. सोपं आहे बघा. हे पण सोपं आहे.
घसारा फक्त त्या तारखेपर्यंत काढायचा, वजा करत राहायचा. बरोबर आहे. आता बघा म्हणून किती राहिले, 1 लाख किती रे, 1,08,000 रुपये राहिले. किती व्हॅल्यू ऑन, किती व्हॅल्यू, किती रुपये व्हॅल्यू ऑन 1 जानेवारी 2016. बरोबर आहे. 1 जानेवारी 2016 नंतर लेस डिप्रिशिएशन ऑन 31 डिसेंबर 2016 म्हणजे किती, 12,000 घसारा, त्याच वर्षाचा घसारा. लक्षात घ्या. 10% फिक्स इन्स्टॉलमेंट सिस्टीम आहे. तो पहिल्या वर्षी घेतला, तो दुसऱ्या वर्षी घ्यायचा. मग व्हॅल्यू किती राहिली 1 जानेवारी 17 ला, व्हॅल्यू ऑन 1 जानेवारी 2017 ला 96,000. लक्षात घ्या. 17 आपलं आलं. बरोबर आहे. 1 जानेवारी त्या वर्षाची किंमत किती, 96,000. आता ती किती तारखेला विकली, 1 जुलै 2017. 1 जुलै 2017 ला विकली. म्हणजे त्या वर्षामध्ये किती वापरली, 6 महिने वापरली. जानेवारी 17 ते जून 17 म्हणजे 6 महिन्यांचा घसारा घ्यायचा. लेस डिप्रिशिएशन 12,000 लेस डिप्रिशिएशन ऑन अप टू 1 जुलै 2017 पर्यंत किती महिने, 6 महिने, 6 मंथ. किती, 6,000 रुपये. 6,000 ना, 12 महिन्याची 12,000, 6 महिने किती, 6,000 म्हणजे 90,000 रुपयाची व्हॅल्यू झाली. किती तारखेची, व्हॅल्यू ऑन 1 जुलै, व्हॅल्यू ऑन 1 जुलै 2017. म्हणजे 90,000 रुपयाला विकायला पाहिजे होती. बरोबर आहे की नाही. आता लक्षात आलं. 90,000 रुपयाला विकायला पाहिजे होती. विकली किती, सोल्ड किती झालं, सोल्ड 75,000. विकायला 90,000 ला पाहिजे होती, विकली किती, 75,000 ला. लॉस किती आला, लॉस बरोबर 15,000. लॉस काढायचा. समजलं. प्रॉफिट ऑन लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. परत सांगतो, इकडे 75, इकडे 90,000 रुपयाला विकायला पाहिजे होते. 95 ला विकले असेल तर 5,000 रुपये फायदा झाला असता, प्रॉफिट झाला असता. सोपं आहे बघा. ज्या तारखेला विकली त्या तारखेपर्यंत त्या असेटचा घसारा कॅल्क्युलेट करायचा. पण समजलं. अशा पद्धतीने ही वर्किंग नोट तोंडी नाही करायची, लेखी करायची. त्याला मार्क आहे 4 मार्क. लक्षात घ्या. 8, 4, 12 अशा पण मार्क आहे त्याला. कारण हे तोंडी चालायचं नाही. याच्यामध्ये ज्या आता समजा ही मशीन विकली असती तर काय केलं असतं, त्याचा 6 महिन्याचा घसारा घेतला असता. 50,000 रुपयाला खरेदी केली 1 जुलैला. बरोबर आहे. मग आपण त्याचा किती घसारा घेतला, 2,500 पहिल्या वर्षी घेतला. पहिल्या वर्षी 2,500 घेतला ना, दुसऱ्या वर्षी परत 2,500 म्हणजे 45 रुपयाला विकायला पाहिजे होती. कोणती मशिनरी विकली आणि किती रुपयाला विकली ते महत्वाचं आहे. इथपर्यंत लिहून घ्या. बाकी प्रॉब्लेम तुम्हाला नंतर समजेल.